बी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हा पेपर आपण इतके दिवस पाहत होतो. आज आपण पेपर थर्ड इलेक्ट्रिकल मोटर्स किंवा FC हा जो पेपर आहे आपला तो पेपर आपण सुरू करतो आहोत. या पेपरमधला DC मोटर हा तिसरा चॅप्टर आपण घेत आहोत. FC इलेक्ट्रिकल मशीन्स पेपर थर्ड या पेपरमधला DC मोटर हा तिसरा चॅप्टर आपण सुरू करतो आहोत. मोटर म्हटलं की आपल्या समोर लगेचच फिरणारा भाग, बाहेरचा एक स्थिर भाग, त्यात फिरणारी मोटर हे डोळ्यासमोर येते. मुख्यतः इलेक्ट्रिकल सप्लाय ज्या प्रकारचा असतो, AC सप्लाय आणि DC सप्लाय, त्यानुसार तशा सप्लायवर चालणाऱ्या मोटर्समुळे मोटरचे पण मुख्य जे प्रकार पडतात, त्यात जी मोटर DC सप्लायवर चालते त्याला आपण DC मोटर म्हणतो. जी AC सिंगल फेज सप्लायवर चालते त्याला AC सिंगल फेज मोटर्स म्हणतो. आणि जी 3 फेज सप्लायवर चालते तिला आपण 3 फेज मोटर किंवा इंडक्शन मोटर असं म्हणतो. या तिन्ही मोटरच्या रचनेमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या गुणधर्मांमध्ये फरक आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही मोटर्स या आपल्याला वेगवेगळ्या शिकायच्या आहेत. त्यातली DC सप्लायवर चालणारी अशी ती DC मोटर हा आपला तिसरा चॅप्टर आहे. सर्वप्रथम आपल्याला जे बघायचं आहे ते मोटरचं प्रिन्सिपल किंवा कार्यतत्व. मोटरचं बेसिक किंवा नेमकी मोटर कशामुळे फिरते या संबंधीचे फॅराडेचे नियम आणि लेन्झचा नियम हा आपण विद्युत चुंबक या चॅप्टरमध्ये बघितलेला आहे. फॅराडेचा पहिला नियम, फॅराडेचा दुसरा नियम आणि लेन्झचा नियम असे 3 नियम आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम किंवा विद्युत चुंबकत्व या भागामध्ये पाहिलेले आहेत. कारण मोटर ही विद्युत चुंबकत्वाच्या परिणामावर कार्य करते. अगदी एका वाक्यात प्रिन्सिपल त्याचं सांगायचं झालं तर इट वर्क्स ऑन द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. विद्युत चुंबकत्वाच्या, विद्युत धारेच्या, विद्युत चुंबकत्वाच्या परिणामावर आधारित हे मोटरचं कार्यतत्व असतं. फॅराडेच्या पहिल्या नियमानुसार आपण बघितलंय की जेव्हा एखादा वाहक हा त्यामधून करंट किंवा जो प्रवाह वाहून नेणारा असा एखादा वाहक जेव्हा आपण चुंबकीय क्षेत्रात ठेवतो तेव्हा ते चुंबकीय क्षेत्र कापलं जाऊन त्यामध्ये EMF ची निर्मिती होते. हा आपण पहिला नियम बघितला होता फॅराडेचा, म्हणजे EMF कसा निर्माण होता ते आपण त्यात पाहिलं होतं. दुसऱ्या नियमामध्ये तो किती निर्माण होतो ते आपण पाहिलं होतं. तर दुसऱ्या नियमाने हे सांगितलंय की तो EMF हा कशावर अवलंबून असतो तर ह्या चुंबकीय रेषा कापण्याचा रेट किंवा दर, म्हणजे किती वेळात किती रेषा कापल्या जात आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रेषा कापल्या जात असतील तर तो EMF जास्त असेल. म्हणजेच काय, इंड्यूस्ड EMF हा कशावर अवलंबून आहे, तो कापत जाणाऱ्या चुंबकीय रेषांच्या दरावर, द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यावरती हा अवलंबून आहे. हे आपण दुसऱ्या नियमामध्ये बघितलं होतं. म्हणजे पहिल्या नियमात आपण EMF कसा निर्माण होतो, दुसऱ्या नियमात तो किती प्रमाणात निर्माण होतो, आणि तिसरा लेन्झचा नियम ज्याने आपण मोटरची दिशा सांगितली होती फिरण्याची, की मोटरची फिरण्याची दिशा ही तो इंड्यूस्ड EMF ज्या कारणामुळे निर्माण झालाय त्या कारणाला विरोध करणारी असते. असं आपण हे तिन्ही नियम आपण मोटरचं बेसिक म्हणून विद्युत चुंबकत्व या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत. थोडंसं आता परत आपल्याला त्यालाच रिवाइज करत या मोटरचं कार्यतत्व बघायचं आहे. सुरुवातीला आपण पाहूया की मोटर म्हणजे काय, मोटर कशाला म्हणायचं. की मोटर हे असं उपकरण आहे जे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते, त्याला आपण मोटर असं म्हणतो. या विरुद्ध
यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणाऱ्या उपकरणाला आपण जनरेटर असं म्हणतो. कारण जनरेटर जनरेट्स द इलेक्ट्रिसिटी. म्हणजे यांत्रिक ऊर्जा मध्ये डिझेल असेल किंवा बॅटरीद्वारे घेतलेली ऊर्जा असेल, या प्रकारे यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत जे उपकरण करतं त्याला आपण जनरेटर म्हणतो. तर विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करणाऱ्या उपकरणास आपण मोटर असं म्हणतो. ज्या मोटरला डीसी सप्लाय दिलेला असतो त्याला आपण डीसी मोटर असं म्हणतो. जनरेटर किंवा मोटर याचा फक्त उपयोगात फरक आहे, त्याच्या रचनेमध्ये कोणताही फरक नसतो. जनरेटर आणि मोटर यांच्या रचनेमध्ये कोणताही फरक नसतो, परंतु त्यांचं कार्य मात्र भिन्न आहे. कारण मोटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर यांत्रिक किंवा मेकॅनिकल ऊर्जेत होतं. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या उपकरणाला मोटर असं म्हणतात. तर यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणाऱ्या उपकरणाला जनरेटर असं म्हटलं जातं. त्यांच्या रचनेमध्ये कोणताही फरक नसतो, परंतु त्यांचे कार्य भिन्न आहेत किंवा दोन्हींचे कार्यामध्ये मात्र फरक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मोटर बद्दलची माहिती कळाली आता की डीसी मोटर म्हणजे काय हे आपल्याला कळाले. त्याचं आपण कार्यतत्व बघूया. आता कार्यतत्व महत्वाचं काय आहे की मोटर कोणत्या कार्यतत्वावर, विद्युत चुंबकत्वाच्या कार्यतत्वावर काम करते हे तर आहेच आहे, परंतु थोडंसं डिटेलमध्ये जर कार्यतत्व बघायचं झालं तर आपल्याला सांगावं लागेल की जेव्हा एखादा प्रवाह वाहून नेणारा कंडक्टर हा चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा चुंबकीय क्षेत्र कापले जाऊन त्याच्यामध्ये टॉर्क किंवा बलाची निर्मिती होते आणि त्या बलामुळे किंवा त्या टॉर्कमुळेच तो फिरू लागतो. हे त्याचं प्रिन्सिपल आहे. या साध्या प्रिन्सिपलवरती मोटर काम करते. विद्युत प्रवाह वाहून नेणारा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता त्यामध्ये यांत्रिक बल निर्माण होते. या तत्वावर मोटर काम करते. इथे आपल्याला दिसतंय बघा, हा करंट वाहून नेणारा कंडक्टर आपण दाखवलाय. हा या N to S जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे आणि त्यातून प्रवाह वाहतो आहे. प्रवाहाची दिशा आपण इथे दाखवली आहे बघा. ही दिशा इथे दिसतोय बाण आपल्याला, ही दिशा क्लॉकवाईज दाखवलेली आहे. ही करंट वहनाची दिशा आहे आणि असा करंट वाहून नेणारा ही करंटची दिशा नाही, ही त्या कंडक्टर भोवती निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे. करंटची दिशा ही प्लस चिन्हाने दाखवली आहे. जेव्हा डॉट किंवा क्रॉस त्यात दाखवला जातो, डॉट असेल तर ती आपल्यापासून दूर जाणारी अशी करंटची दिशा, डॉट दाखवला असेल तर ती आपल्याकडे येणारी करंटची दिशा असते, तर क्रॉस असेल तर आपल्यापासून दूर जाणारी अशी करंटची दिशा असते. त्यामुळे करंटची दिशा ही इथे क्रॉस किंवा डॉटने दाखवलेली आहे आणि त्याच्या भोवती त्या करंटमुळे स्वतःचं जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं त्याची दिशा ही क्लॉकवाईज दाखवलेली आहे. इथे बाण दिसतोय तुम्हाला. ही आकृती आपल्याला तुमच्या नोट्समध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा या बोर्डचा फोटो सुद्धा मी टाकेन तेव्हा सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. तर असा हा करंट वाहून नेणारा कंडक्टर या चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे. N to S अशा या चुंबकीय रेषा आहेत आणि अशा चुंबकीय रेषा असणाऱ्या चुंबकीय क्षेत्रात हा करंट किंवा प्रवाह वाहून नेणारा कंडक्टर ठेवल्यामुळे तो चुंबकीय रेषा कापतो आणि त्यामध्ये बल किंवा टॉर्क निर्माण होतो आणि तो फिरू लागतो. या साध्या कार्यतत्वावरती मोटर ही काम करते. आता मोटरची फिरण्याची दिशा ही आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार सांगू शकतो. हा फ्लेमिंगचा जो नियम आहे, हा नियम, हे दोन्ही नियम सुद्धा आपण पाहिलेले आहेत. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आणि डाव्या हाताचा नियम हे आपण दोन्हीही नियम पाहिलेले आहेत. जेव्हा आपल्या हाताची अंगठा, पहिलं बोट आणि मधलं बोट हे तिन्ही बोट एकमेकांना काटकोनामध्ये धरतो तेव्हा आपल्याला ह्या बोटांद्वारे वेगवेगळ्या क्वांटिटीच्या दिशा समजतात.
हे आपल्याला फ्लेमिंगने दाखवलेलं आहे. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आणि फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम असे दोन्ही नियम आपण याआधीच पाहिलेले आहेत. या नियमानुसार जेव्हा आपल्या हाताची पहिली 3 बोटे, अंगठा, मधलं बोट आणि अंगठा, पहिलं बोट आणि मधलं बोट हे एकमेकांना आपण काटकोनात धरतो आणि जर पहिलं बोट हे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवत असेल, अंगठा जर कंडक्टरची फिरण्याची दिशा दर्शवत असेल, तर तिसरं बोट हे त्यातून वाहणाऱ्या करंटची किंवा प्रवाहाची दिशा असते. आपल्याला फिरण्याची दिशा ओळखायची आहे, म्हणजेच जेव्हा पहिलं बोट हे चुंबकीय क्षेत्राची दर्शवत असेल दिशा, मधलं बोट हे प्रवाहाची किंवा करंटची दिशा दर्शवत असेल, तर अंगठा हा कंडक्टर फिरण्याची दिशा दर्शवतो. हा फ्लेमिंगचा नियम आहे. या फ्लेमिंगच्या नियमानुसार आपण मोटरच्या फिरण्याची दिशा ही सुद्धा काढू शकतो. अशा प्रकारे कंडक्टर कसा फिरतो आणि त्याची फिरण्याची दिशा कोणती असते हे आपण या कार्यतत्वामध्ये बघितलेलं आहे. यानंतर आपण बघूया महत्त्वाचं DC मोटरची रचना. रचना बघताना आपल्याला मुख्यतः मोटर म्हटलं की 2 भाग अगदी माहिती आहेत. बाहेरचा जो स्थिर भाग, ज्याला आपण बॉडी म्हणूया, तो स्थिर भाग आणि त्याच्या आतमध्ये असणारा शाफ्ट जो फिरतो किंवा तो फिरणारा भाग, हे 2 मुख्य भाग तर आपण सहज डोळ्यांनी सुद्धा बघू शकतो. यातला जो स्थिर भाग असतो त्याला आपण म्हणतो स्टेटर आणि जो फिरणारा भाग आहे त्याला आपण म्हणतो आर्मेचर. त्याच्यामुळे मोटरच्या रचनेमध्ये मुख्य 2 भाग असतात. एक स्थिर असणारा असा तो स्टेटर आणि जो फिरणारा असतो तो आर्मेचर. हे 2 भाग आपण मोटरमध्ये मुख्य भाग म्हणून पाहतो. आता ह्या स्टेटरमध्ये आतमध्ये काय काय असतं? मोटर जर उघडली तर स्टेटरमधले मुख्य भाग आपल्याला दिसतात. मोटरमध्ये जो स्टेटर आहे, जो स्थिर भाग आहे, त्याच्यामध्ये मुख्य 3 भाग आपल्याला दिसतात. एक तर बाहेरची आउटर बॉडी किंवा ज्याला आपण म्हणतो योक, त्याच्या आतमध्ये असतात ते फील्ड पोल्स आणि त्याच्यावर असणारी फील्ड वाइंडिंग किंवा फील्ड कॉइल्स. या स्टेटरचे हे 3 मुख्य भाग असतात. योक किंवा बाहेरची बॉडी ही कास्ट आयर्नची बनलेली असते आणि ही बॉडी आतल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवते. त्याचप्रमाणे मोटरमधील सर्व भागांना संरक्षण देण्याचं काम करते. ही जी बाहेरची बॉडी आहे कास्ट आयर्नची, तिला आपण टेक्निकल टर्ममध्ये म्हणतो योक, YOKE. योक म्हणजे मोटरची बॉडी जी कास्ट आयर्नची असते. त्याच्यानंतर आतमध्ये आपण बघतो ते फील्ड पोल्स. हे जे फील्ड पोल्स आहेत हे बॉडीला किंवा योकला आतल्या बाजूने कास्ट केलेले असतात किंवा त्याचा साच्यामध्येच ते बनवलेले असतात किंवा नटबोल्ट्सनी बॉडीवर आतून फिट केलेले असतात. हे जे फील्ड पोल्स आहेत हे फील्ड पोल्स स्टीलच्या चकत्याच्या स्वरूपात असतात आणि ह्या चकत्या एकमेकांना वॉर्निशद्वारे जोडून असा लॅमिनेटेड असे हे फील्ड पोल्स मोटरच्या बॉडीच्या आतमध्ये नटबोल्टने फिट केलेले असतात किंवा त्याचा साचा म्हणजे डायमध्येच किंवा साच्यामध्येच त्याला तो आकार बनवलेला असतो आणि त्यावरच हे फील्ड पोल्स हे योकच्या आतल्या बाजूला बसवलेले असतात. ह्या फील्ड पोल्स हे समोरच्या बाजूने पसरट असतात म्हणून त्याला पोल शू असं सुद्धा म्हणतात. समोरच्या बाजूला वक्राकार पसरट असे हे पोल्स असतात आणि मागच्या बाजूला त्यावर कॉईल गुंडाळता येईल अशा प्रकारचा एक भाग असतो आणि समोरच्या बाजूला तो पसरट केलेला असतो. त्याला फील्ड पोल्स असं म्हणतात. त्याच्यानंतर तिसरं जे महत्त्वाची या स्टेटरमधला भाग आहे तो आहे फील्ड कॉइल्स. या फील्ड पोल्सवरतीच या फील्ड कॉइल्स वाइंड केलेल्या असतात किंवा याच्यावरतीच ह्या कॉईल गुंडाळून बसवलेल्या असतात. या फील्ड कॉइल्स अर्थातच इनॅमल्ड कॉपर वायरच्या असतात आणि अशा कॉइल्सच्या ठराविक टर्न्स या फील्ड कॉइल्स म्हणून या फील्ड पोल्सवरती बसवलेल्या असतात. या पद्धतीने स्टेटरमध्ये हे 3 मुख्य भाग असतात: योक, फील्ड पोल्स आणि फील्ड कॉइल्स. त्याच्यानंतर जो मधला फिरता भाग आहे ज्याला आपण म्हणतो आर्मेचर. आता ह्या आर्मेचरमध्ये महत्त्वाचे आणखी कोणते कोणते भाग असतात? जर आपण मोटर उघडली तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसते ती आर्मेचर कोअर, त्याच्यावरती असलेली आर्मेचर वाइंडिंग, त्या वाइंडिंगचे कनेक्शन्स जोडलेला तो कम्युटेटरवर असणारे ब्रशेस, मध्यभागी असणारा शाफ्ट,
फॅन आणि बेरिंग्स हे त्यातले मुख्य भाग आपल्याला दिसतात. त्यामुळे तेच आपण बघतो आहोत. आर्मेचरमध्ये पहिली आहे आर्मेचर कोअर. आर्मेचर कोअर म्हणजे आर्मेचरचा गाभा, जो स्टीलच्या पट्ट्या, अनेक पट्ट्या या वॉर्निशमध्ये बुडवून एकमेकांना जोडून त्याचा सॉलिड पार्ट बनवलेला असा ही आर्मेचर कोअर असते. लॅमिनेशन्स हा एडी करंट लॉस कमी करण्यासाठी, त्यामुळे मोटर कमी गरम होते, मोटरचा हीटिंग लॉस सुद्धा कमी करण्यासाठी, आणि त्याच्या लॅमिनेशन्स हा सिलिकॉन स्टीलच्या पट्ट्या असतात आणि ह्या पट्ट्या एकमेकांना वॉर्निशने जोडून एडी करंट लॉस कमी होण्यासाठी या लॅमिनेशन्स किंवा चकत्यांचा द्वारे त्याला जोडून हा कोअर बनवलेला असतो. त्याच्यानंतर त्याच्यावर असणारी आर्मेचर वाइंडिंग. या आर्मेचर कोअरवरती स्लॉट्स किंवा खाचा पाडलेल्या असतात आणि या खाचेमध्ये आर्मेचर वाइंडिंग केलेली असते. ही आर्मेचर वाइंडिंग ही इनॅमल्ड कॉपर वायरची असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वाइंडिंग, लॅप वाइंडिंग, वेव्ह वाइंडिंग असे वेगवेगळ्या प्रकारची वाइंडिंग ही त्यामध्ये केलेली असते. या खाचेमध्ये इनॅमल्ड कॉपर वायर वापरून वाइंडिंग ही केलेली असते, ज्याला आर्मेचर वाइंडिंग असं म्हणतात. म्हणजेच मोटरमध्ये मुख्य 2 वाइंडिंग असतात, एक फील्ड वाइंडिंग किंवा फील्ड कॉइल्स आणि एक आर्मेचर कॉइल किंवा आर्मेचर वाइंडिंग. त्याच्यानंतरचा तिसरा भाग जो आहे तो कम्युटेटर. ही जी आर्मेचर वाइंडिंग असते हिची टोकं कम्युटेटरवर आणून सोल्डर केलेली असतात किंवा जोडलेली असतात. हा कम्युटेटर म्हणजे तांब्याच्या पट्ट्या असतात आणि ह्या पट्ट्यांच्या मध्ये इन्सुलेटर म्हणून मायकाची लाइनिंग टाकलेली असते. म्हणजे 2 पट्ट्यांमध्ये बारीक रेषेसारखी असा गॅप असतो, ज्याच्यामध्ये मायका टाकलेला असतं किंवा अभ्रक टाकलेलं असतं ॲज अन इन्सुलेटर. तर हा जो कम्युटेटर आहे हा तांब्याच्या पट्ट्या असून त्या पट्ट्या मायकाच्या लाइनिंगने एकमेकांपासून इन्सुलेट केलेल्या असतात आणि त्याच्यावरती आर्मेचर वाइंडिंगचे कनेक्शन्स आणून सोल्डर केलेले असतात. त्या कम्युटेटर नंतर ब्रशेस हे कार्बनचे असतात आणि फिरत्या कम्युटेटरला सप्लाय देण्यासाठी या ब्रशेसचा उपयोग होतो. असे ब्रशेस कार्बनचे किंवा कॉपरचे असतात. असे ब्रशेस हे ब्रश होल्डरमध्ये फिक्स केलेले असतात आणि हे जोड्यांच्या स्वरूपात, पेअरच्या स्वरूपात असतात. 2 किंवा 4 असे ब्रशेस हे वापरलेले असतात, जे फिरत्या कम्युटेटरला सप्लाय देण्याचं काम करतात. त्याच्यानंतर मध्यभागी जो असतो तो शाफ्ट आणि त्यावर बसवलेल्या फॅन ब्लेड्स. हा शाफ्ट जो आहे हा कास्ट आयर्नचा, फॅन जो आहे तो कास्ट आयर्न किंवा पत्र्याचा असतो आणि शाफ्ट हा माइल्ड स्टीलचा असतो. मध्यभागी असणारा हा शाफ्ट आणि त्याच्यावरच बसवलेल्या ह्या पत्र्याच्या किंवा कास्ट आयर्नच्या फॅन ब्लेड्स त्यावर बसवतात. त्यामुळे शाफ्ट फिरला की फॅन ब्लेड फिरतात आणि मोटरला थंडावा देण्याचं किंवा व्हेंटिलेशन देण्याचं काम हा फॅन करतो. त्याचप्रमाणे हे सगळे पार्ट्स जे आहेत, कम्युटेटर असेल किंवा आर्मेचर असेल, बेरिंग, हे सगळे या शाफ्टवरती बसवलेले असतात. बेरिंग्स हे बॉल बेरिंगच्या प्रकारामध्ये असतात. या बेरिंगला ऑइलिंग, ग्रीसिंग केलेलं असतं आणि असे बेरिंग्स या शाफ्टवरती फिट केलेले असतात, ज्यामुळे मोटरचं घर्षण हे कमीत कमी होतं आणि मोटरचं लाईफ वाढतं, मोटर आवाज करत नाही आणि मोटर फ्रीली मूव्ह व्हायला किंवा फिरायला मदत होते. अशा पद्धतीने हे मोटरचे मुख्य भाग आपण आज बघितले. मुख्य आपण जे बघितलं ते मोटरचं कार्यतत्व, की मोटर नेमकी कशी फिरते, मोटरची दिशा कशी असते फिरण्याची, ती कशावर अवलंबून असते, आणि मोटरच्या रचनेमध्ये स्टेटर आणि आर्मेचर हे मुख्य भाग आणि त्या दोन्ही मुख्य भागांमध्ये असणारे सर्व भाग, अशा प्रकारे आपण DC मोटरची पूर्ण रचना आणि त्याचं कार्यतत्व बघितलेलं आहे. तर ह्या कार्यतत्वानुसार मोटर फिरते हे आपण बघितलेलं आहे. तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्समध्ये सुद्धा मी हे सर्व तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या डायग्राम्स या अधिक डिटेलमध्ये कळू शकतील. कार्यतत्व थोडक्यात सांगितले की जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये एखादा वाहक ठेवला जातो तेव्हा तो चुंबकीय क्षेत्र कापतो आणि त्यामध्ये
टॉर्क किंवा बल निर्माण होतं आणि तो फिरू लागतो. त्याची फिरण्याची दिशा जी आहे ती फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार सांगितली जाते. डाव्या हाताच्या नियमानुसार आपल्या डाव्या हाताची पहिली 3 बोटं, अंगठा, पहिलं बोट आणि मधलं बोट हे जर एकमेकांना काटकोनामध्ये धरलं तर पहिलं बोट हे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवत असेल, मधलं बोट हे त्यातून वाहणाऱ्या करंटची दिशा दर्शवत असेल, तर अंगठा हा कंडक्टर फिरण्याची दिशा दर्शवतो. यानुसार आपण कंडक्टर फिरण्याची दिशा ही फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार ओळखू शकतो. हे प्रिन्सिपल आणि हे त्याचं कार्यतत्व आपण पाहिलं. इथे तुम्हाला दिसतंय बघा या डायग्राममध्ये की इथे चुंबकीय क्षेत्र जे निर्माण होतं ते 2 चुंबकीय क्षेत्र निर्माण होत आहेत. N to S जाणारं हे मुख्य चुंबकीय क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे या कंडक्टरमध्ये जेव्हा प्रवाह वाहतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्या उजव्या हाताच्या नियमानुसार कंडक्टरमधून जेव्हा प्रवाह वाहतो किंवा करंट वाहते तेव्हा त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते. त्यामुळे त्याचं स्वतःचं असं चुंबकीय क्षेत्र या कंडक्टरच्या भोवती निर्माण होतं. त्याची दिशा तुम्हाला दिसते ही क्लॉकवाईज आहे. इथे मी हा बाण दाखवलाय, क्लॉकवाईज दिशा आहे आणि हे N to S जाणारं असं चुंबकीय क्षेत्र, असे 2 चुंबकीय क्षेत्र इथे निर्माण झालेले आहेत. N to S जाणारं हे चुंबकीय क्षेत्राची दिशा सुद्धा हीच आहे आणि कंडक्टरच्या वरच्या भागात ही दिशा याच चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने आहे. म्हणजेच काय की ही दोन्ही चुंबकीय क्षेत्राची दिशा ही एकच आहे. म्हणून वरच्या बाजूला हे जास्तीचं किंवा अधिकचं किंवा मी हे जवळजवळ रेषा दाखवल्यात पहा, असं जास्त घनतेचं चुंबकीय क्षेत्र वरच्या बाजूला निर्माण झालंय. तेच कंडक्टरच्या खालच्या बाजूला जर पाहिलं तर त्याच्या स्वतःच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ही अशी आहे, म्हणजे उलट आहे. मुख्य चुंबकीय क्षेत्र N to S म्हणजे असं जाणार आहे, तर ह्या कंडक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ही खालच्या बाजूला इकडून इकडे येणारी आहे, म्हणजे ही मुख्य चुंबकीय क्षेत्राच्या उलट आहे. त्याच्यामुळे खालचं चुंबकीय क्षेत्र हे एकमेकांना विरोध करणारं किंवा विरळ असं निर्माण होतं. म्हणजे वरच्या चुंबकीय क्षेत्राची घनता जास्त किंवा हे अधिक बळाचं चुंबकीय क्षेत्र आणि कंडक्टरच्या खालच्या बाजूला मात्र विरळ किंवा कमी शक्तीचं चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हा कंडक्टर खालच्या बाजूला ढकलला जातो. म्हणून हा बाण इथे दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे हा खालच्या बाजूने ढकलला जातो म्हणून तो फिरायला लागतो. या प्रिन्सिपलवर ही मोटर काम करते. म्हणून या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की N to S जाणारं हे मुख्य चुंबकीय क्षेत्र, कंडक्टरच्या वरच्या भागातलं चुंबकीय स्वतःचं चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि या मुख्य चुंबकीय क्षेत्राची दिशा ही एकच आहे. त्यामुळे कंडक्टरच्या अर्ध्या भागामध्ये जास्त शक्तीचं चुंबकीय क्षेत्र आहे. खालच्या बाजूला ही दिशा नेमकी एकमेकांना विरोध करणारी आहे. मुख्य चुंबकीय क्षेत्र आणि कंडक्टरचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र हे एकमेकांच्या विरुद्ध आहे आणि त्याच्यामुळे खालच्या बाजूला विरळ चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि म्हणून वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे कंडक्टर हा ढकलला जातो आणि म्हणून तो फिरायला लागतो. या कार्यतत्वावर DC मोटर काम करते. या पद्धतीने आपण मोटरचं कार्यतत्व आणि त्याची रचना बघितलेली. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.